झेफ फाउंडेशन आणि विश्वरूप प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पंचक्रोशीमध्ये शिवण क्लास प्रशिक्षण दिलं आहे। यामध्ये 80 पेक्षा जास्त महिलांनी सक्रिय सहभाग घेतलाय। हे 30 दिवसांचे प्रशिक्षण असून त्यात जास्तीत जास्त प्रशिक्षण कसे देता येईल याची जबाबदारी संस्थेने घेतली आहे। शासनाने काढलेल्या पूर्वपरंपरागत GR मध्ये जी प्रशिक्षणे दिली आहेत त्यात ब्युटिशियन, शिवण क्लास या व्यतिरिक्त आता रायगडमधील भौगोलिक परिस्थिती, येणारी तिसरी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आवश्यक असणारी प्रशिक्षणे ही शासनातर्फे देण्यात यावीत अशी मागणी चित्रा पाटील यांनी शासनाकडे केली आहे। आगामी नवी मुंबई विमानतळ प्रकल्पासाठी कोणत्या प्रकारचे तांत्रिक प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे किंवा कोणत्या प्रकारचा कोर्स केला तर महिला आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करणे गरजेचे आहे असे चित्रा पाटील यांनी शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले। त्याचप्रमाणे भविष्यात उपयोगी येणारे वेगवेगळे प्रशिक्षण देखील देण्याचा प्रयत्न केला जाईल असे झेफ फाउंडेशनच्या संस्थापिका चित्रा पाटील म्हणाले। यावेळी मंजुषा कुद्रुमोती मॅडम तसेच विश्वरूप प्रतिष्ठानच्या प्रोजेक्ट हेड मिनल बुटाला, त्याचप्रमाणे झेफ फाउंडेशन आणि विश्वरूप प्रतिष्ठानच्या सदस्या तसेच प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आज झेफ फाउंडेशन आणि विश्वरूप प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आमच्या पंचक्रोशीमध्ये शिवण क्लासचं प्रशिक्षण दिलेलं आहे। जवळजवळ 80 अधिक महिलांनी खूप आनंदाने आणि सक्रिय असा ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। 30 दिवसाचं हे प्रशिक्षण आहे। त्याच्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त कसं प्रशिक्षित करता येईल याची जबाबदारी संस्थेने घेतलेली आहे आणि आमची अशी इच्छा आहे की जी काही नवीन गरजेची प्रशिक्षणं आहेत ती आम्ही आमच्या प्रतिष्ठानतर्फे आणि संस्थेतर्फे देण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजेच जे शासनाने पूर्वपरंपरागत GR मध्ये दिलेली जी प्रशिक्षणं आहेत, शिवण क्लास असेल, ब्युटिशियनचा कोर्स असेल, त्या व्यतिरिक्त आता रायगडमध्ये भौगोलिक परिस्थितीला आवश्यक असणारी, तिसऱ्या मुंबईला आवश्यक असणारी, आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक असणारी प्रशिक्षणं ही शासनातर्फे देण्यात यावीत अशी आमची एक मागणी आहे शासनाकडे आणि म्हणूनच आम्ही आमच्या प्रतिष्ठान आणि संस्थेच्या वतीने हा प्रयत्न करतो आहोत की येणाऱ्या भविष्य काळामध्ये काही मिलेट्सची प्रशिक्षणं असतील, बेकरी प्रोडक्ट्स असतील आणि काही सर्व्हिसेसमध्ये त्यांना भविष्यामध्ये नोकरी लागावी अशा अनुषंगिक आम्ही प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।